स्वयंपाकात आपण रोज आमटी काय करणार हा विचार तर प्रत्येक स्त्रीला असतोच. तर आज मी तुमच्यासाठी भेंडी ग्रेव्ही म्हणजे भेंडीचा रस्सा भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ही रेसिपी खूप छान लागते, नक्की करून बघा. तुम्हालाही नक्की ही रेसिपी आवडेल. तर भेंडी रस्सा करण्यासाठी आपल्याला भेंडी लागणार आहे. शक्यतो छोट्या आकाराची भेंडी घ्या. त्याआधी आपण वाटण काय लागणार आहे ते पाहूया. तर मी 2 टॅमॅटो, ओलं खोबरं मी छोटासा तुकडा घेतला आणि बारीक तुकडे करून घेतले. त्याचं आपण मिक्सरला वाटण करून घेणार आहोत. आता फोडणीसाठी मी मोठा चमचा तेल घातलं आहे. त्यामध्ये राई जिरं आपण टाकून घेणार आहोत. फोडणी चांगली लागली पाहिजे त्यासाठी आपण पहिल्यांदा राई टाकलं आहे आणि नंतर जिरं टाकलं आहे. लसणाचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत आणि कढीपत्ता त्यामध्ये टाकून घेणार आहे. लसूण आणि कढीपत्ता टाकल्यानंतर आपण ही फोडणी चांगली परतून घेऊया. आता भेंडीचे मी असे 2 तुकडे करून घेतले. छोटी भेंडी होती तर त्याचे 2 तुकडे असे करून घेतले आणि एक छोटा कांदाच बारीक आकाराने कापून घेतला आहे. आता फोडणी चांगली लागलेली आहे. लसूण व्यवस्थित लाल झाल्यानंतर आपल्याला कांदा आणि भेंडी टाकून घ्यायची आहे. त्यामध्ये कांदा आणि भेंडी मी टाकून घेतलेली आहे आणि हळद चिमूटभर टाकली आहे आणि व्यवस्थित हलवून घेणार आहे. याप्रमाणे भेंडी आणि कांदा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण मसाले घालूया आणि मसाला मी त्यामध्ये घातला आहे. धने जिरा पावडर 1 चमचा, मालवणी मसाला 1 चमचा आणि व्यवस्थित त्याला परतून घेणार आहे. आणि मसाले जळू नये म्हणून जे आपण टॅमॅटो आणि खोबऱ्याचं वाटण केलं आहे ते वाटण आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. हे बारीक असं वाटून घेतलेलं आहे. त्यामध्ये जेवढी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे तेवढं आपण वाटण करायचं आहे. मी 2 टॅमॅटो आणि छोटा तुकडा खोबऱ्याचं घेतलेला होता, ते वाटण मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि जेवढी ग्रेव्ही पातळ पाहिजे तेवढं आपण पाणी घालून घेतलं आहे आणि ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला आता लाल तिखट टाकायचं आहे, जेणेकरून भेंडी रस्स्याची भाजीला कलर तर येईलच आणि तिखटपणा येईल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता. मीठ टाकलेलं आहे. बघा याप्रमाणे आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे, रस्सा भाजी तयार झालेली आहे. ही रस्सा भाजी तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर वगैरे खाऊ शकता. नक्कीच तुम्ही ट्राय करा, ही तुम्हाला नक्कीच आवडेल. ही कोकणामध्ये जास्त प्रमाणात केली जाते. तर ही कोकण पद्धतीने मी बनवलेली भेंडी रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा. त्यामध्ये मी आता 4-5 कोकम टाकलेत आणि चांगली उकळी येऊ दिली आहे. 5-7 मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपली भेंडी रस्सा भाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.